सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुरेव परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। स्थावरं जङ्गमं व्याप्तं यत्किञ्चित् सचराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। चिन्मयं व्यापि यत्सर्वं त्रैलोक्यं सचराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। त्वमेव माता च पिता त्वमेव त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव त्वमेव सर्वं मम देव त्वमेव सर्वं मम देव। आता पुढचा जो श्लोक आहे त्यात हस्तमलक असं म्हणत आहे, विवस्वत्प्रभातं यथा रूपमक्षं प्रगृह्णति नाभातमेवं विवस्वान् यदाभात् आभास यत्याक्षमेकः स नित्योपलब्धिस्वरूपोऽहमात्मा। सूर्याच्या प्रकाशाने काय काय प्रकाशित होतं? सगळं जग तर प्रकाशित होतच. सूर्याच्या प्रकाशाने सगळं विश्व तर प्रकाशित होतच, पण ते आपल्या डोळ्यांना सुद्धा दिसतं प्रकाशित झाल्यामुळे. म्हणजे सूर्याच्या प्रकाशाने निर्माण झालेलं विश्व
जे प्रकाशित होतं ते सगळं नुसतं प्रकाशित होत नाही, तर ते आपल्या डोळ्यांना पण दिसतं. म्हणजे आपले डोळे या सगळ्या वस्तूंना बघू शकतात. पण आता एक गंमत आहे ह्याच्यामध्ये, की ज्या सगळ्या वस्तूंना सूर्य प्रकाशित करतो त्या सूर्याला सुद्धा चैतन्य प्रकाशित करतं. म्हणजे सूर्यामध्येही प्रकाशित करण्याची शक्ती कोणामुळे येते, तर चैतन्यामुळे येते. आणि हे जे फायनल अंडरस्टँडिंग आहे की सूर्य आणि चंद्र हे या जगामध्ये अद्वितीय वाटतात, पण त्यांना सुद्धा प्रकाशित करणारा कोणीतरी आहे. ज्याप्रमाणे होतं काय, प्रत्येक घरची जी लहान मुलं असतात त्यांचे संस्कार वेगवेगळे असतात. कोणी लहान मुलं खूप श्लोक संस्कृतचे चांगले चांगले म्हणतात, कोणी लहान मुलं छान छान भजनंसुद्धा म्हणतात आजकाल, कोणी लहान मुलं ड्रॉइंग छान काढतात. जसे त्यांच्या आई वडिलांचे गुण संक्रमित झालेले असतात. म्हणजे काय की ती मुलं ना त्या त्या विषयात लोकांना आकर्षित करतात, पण ही त्यांना आकर्षित करण्याची शक्ती शेवटी कोणाकडून येते, तर आई वडिलांकडून येते. त्याप्रमाणे सगळ्या जगातल्या वस्तूंना सूर्य प्रकाशित करतो हे खरं आहे, पण मग सूर्य प्रकाशित करतो त्या वस्तू प्रकाशात येतात, इथपर्यंत ठीक आहे. त्या वस्तू प्रकाशित होतात इथपर्यंत ठीक आहे. मग त्या वस्तू प्रकाशित होतात, इथे संपलंय का सगळं? सांगण्याचा मुद्दा काय आहे, त्या आपल्या डोळ्यांना कशा दिसतात? सूर्य त्यांना प्रकाशित करतो, त्या आपल्या डोळ्यांना कशा दिसतात? म्हणजे आपल्या डोळ्यांना सूर्य प्रकाशित करू शकत नाही. आपल्या डोळ्यांना कोण प्रकाशित करतं? चैतन्य प्रकाशित करतं. आणि जो सूर्य या वस्तूंना प्रकाशित करतो त्या सूर्याला सुद्धा चैतन्यच प्रकाशित करतं. ती शक्ती त्याला देतं प्रकाशित करण्याची. त्याचं कारण आपल्याला एक महत्त्वाचा फरक इथे जाणवेल की सूर्य हा ज्यांना प्रकाशित करतो त्या सगळ्या जड वस्तू आहेत, सगळ्या जड वस्तू आहेत प्रकाशित करण्याच्या. आणि आपल्याला माणसांना तो काय देतो? प्रेरणा देतो. तो प्रकाशित नाही करू शकत, फक्त काम करण्याची प्रेरणा देतो तो उगवल्यावर. हा फरक आहे त्याच्यामध्ये. सूर्य हा फक्त जड वस्तूंना प्रकाशित करू शकतो.
आणि चैतन्य हे सूर्यालाही प्रकाशित करतं आणि ज्या सगळ्या वस्तूंना जे डोळे आपले बघतात त्यांनाही ते चैतन्यच प्रकाशित करतं. म्हणजे अंतिमतः ते महत्त्वाचं आहे. अंतिमतः तेच महत्त्वाचं आहे. सूर्याची जगामध्ये स्थिती त्यासी मुख्यत्वे आत्मा म्हणे श्रुती. सूर्यासी ज्याचेनी प्रभा दिप्ती तोची निश्चिती जगदात्मा. आता काय, सूर्याची जगामध्ये उच्च स्थिती आहे. आपण का फसलो आहोत याचं हे कारण आहे. प्रत्येक गोष्ट दिसते आहे ना आपल्याला, हां हे किती छान आहे किंवा त्याच्या उलट ते किती खराब आहे, हे वरवर पाहताच खरं आहे. सूर्याची जगामध्ये स्थिती किती उच्च आहे, अतिशय उच्च स्थिती आहे. तर त्याला खरं म्हणजे जगाचा आत्माच म्हटलं पाहिजे ना, पण तसं ते नाही आहे. सूर्यासी ज्याचेनी प्रभा दिप्ती, ही सूर्याला ही प्रकाशण्याची शक्ती ज्याने दिली आहे तोची निश्चिती जगदात्मा. तोच या जगाचा आत्मा आहे खरोखर. त्याचं एक कारण आहे, सूर्यसुद्धा उदयास्ताच्या चक्रात अडकलेला आहे आणि म्हणून त्याला श्रुती, वचन, वेद, आत्मा म्हणू शकत नाहीत, कारण तो सुद्धा चक्रामध्येच अडकलेला आहे. चैतन्य हे कसं आहे, उदय अस्त रहित आहे. तिथे गरज नाही आहे उदयाची आणि अस्ताची. तिथे जर चैतन्याचा अस्त झालं तर आपलं काय होईल. जो सूर्या ते प्रकाशिला तोची जगदात्मा तत्वता. स्वये बोले भगवद्गीता स्वमुखे वक्ता श्रीकृष्ण. श्रीकृष्णाने सुद्धा गीतेमध्ये हेच सांगून ठेवलेलं आहे की सूर्य जरी आपल्याला उच्च वाटला तरी सुद्धा त्याच्या मागे जी शक्ती आहे, सूर्याच्या उच्चतेची किंवा सूर्याला ही जी प्रकाश देण्याची जी शक्ती आहे ती कोणी दिली तर चैतन्याने दिली. पण आपण असं नाही ना म्हणू शकत की चैतन्याला कोणीतरी शक्ती दिली. ते स्वयंभू आहे चैतन्य. फरक बघा ना तुम्ही की सूर्य सगळ्या जगाला प्रकाशित करू शकतो. आपल्या बुद्धीला कधी सूर्य प्रकाशित करतो का? जर तो करत असता तर सूर्याच्या प्रकाशात जसं वनस्पती प्रकाश संश्लेषण करून अन्न तयार करतात त्याप्रमाणे रात्री करत नाहीत त्या अन्न तयार, सूर्यप्रकाशातच करतात. तसं सूर्य जर आपल्याला प्रकाशित करत असता, आपल्या बुद्धीला प्रकाशित करत असता, तर रात्री कोणत्याही क्षणी, म्हणजे काही जणांना बघा रातांधळेपणा असतो, रात्रीच्या वेळी त्यांना अजिबातच दिसत नाही. एकदा सूर्य गेला की त्यांना दिसत नाही बाहेर वगैरे जायला. तसं आपल्याला झालं असतं. सूर्यास्त झाला की बुद्धी गेली आपली, बुद्धी चालतच नाही, सगळे मंद एकदम बसून राहतात. असं होतं का? नाही. त्याचं कारण आहे की सूर्य सगळ्या जगाला प्रकाशित करू शकतो पण आपल्या बुद्धीला तो प्रकाशित करू शकत नाही. सूर्याचं प्रतिबिंब सगळ्या पाण्यांमध्ये पडतं पण आपल्या बुद्धीमध्ये मात्र ते प्रतिबिंब पडू शकणार नाही. सूर्याचं चैतन्याचंच प्रतिबिंब पडेल.
सगळं जे जे काही दिसणारं आहे या पृथ्वीतलावरती, जे जे काही आपल्याला दिसू शकतं त्या सगळ्या गोष्टींना सूर्य प्रकाशित करतो. पण हा जो चैतन्य म्हणजे त्याला काय म्हणायचं माहिती आहे? आत्मसूर्य. स्वतःचं दर्शन झालं तो म्हणजे आत्मसूर्य. तेज झळकतं. हा जो आत्मसूर्य आहे, बाहेरचा सूर्य काय करतो तर सगळ्या ज्या वस्तू दिसू शकतात डोळ्यांना अशा सगळ्या वस्तूंना तो प्रकाशित करतो. पण जो आत्मसूर्य आहे तो या सगळ्या ज्या प्रकाशित वस्तू आहेत ती सगळी माया आहे असं समजून सगळ्यांचा तो नाश करून टाकतो. दृष्टीसमोरून सगळ्या गोष्टी निघून जातात. ज्यावेळी आपल्याला आत्मप्राप्ती होते, आत्मस्वरूप समजायला लागतं, त्यावेळी या सगळ्या गोष्टींचा, विश्वातल्या सगळ्या गोष्टींचा निराश होतो. निराश म्हणजे त्या आहेत. बघा, तुम्ही रस्त्याने जात असताना कोणीतरी ओळखीचं आहे, पण आपण खूप घाईत आहोत, अगदी जवळून आपण जातो आहोत आणि आपलं लक्ष नाही, आणि त्या व्यक्तीचा गैरसमज होतो. म्हणजे डोळ्याला दिसू शकणारी आहे ती व्यक्ती, आपण बघतही असू, लक्षही आपल्या डोळ्यांना दिसत असेल पण मेंदूपर्यंत जात नसेल, इतके आपण घाईत असू, काळजीत असू, आणि मग ती व्यक्ती म्हणते की अरे किती जवळून गेलो आपण, तर तुझं काही लक्ष नव्हतं का वगैरे. हे जसं आहे, म्हणजे डोळे आहेत, वस्तू आहे, जवळून जातो आहे, या डोळ्यांनी पाहिलं आहे पण डोळ्यांचा मेंदूशी संबंध आला नाही. त्याच्यामुळे फक्त ती व्यक्ती दिसली नाही आपल्याला. अशा रीतीने सगळं दिसतंय म्हणजे ते खोटं आहे असं नाही म्हणत आपण, पण तरीही ते मिथ्याच आहे. म्हणजे सगळं आहे पण ती माया आहे. सगळं दिसण्यालायक आहे. डोळे खरे आहेत, डोळ्यांना वस्तू दिसत आहेत त्या खऱ्या आहेत, पण ते खोट्याच्या दोन्ही एक खरं आहे. अनेक वेळा आपण म्हटलंय की बघा तुम्ही, सकाळ झाली की फुलं उमलतात, सकाळ झाली की फुलं उमलतात. हे फुलं उमलणं हे सकाळसाठी सत्य आहे, रात्रीसाठी ते मिथ्या आहे. तुम्ही म्हणाल आमच्या बागेत फुलं उगवतात, रात्री कोणी आलं कुठे आहेत फुलं, खोटे आहे. जे सगळ्या काळांमध्ये कायम राहू शकत नाही त्याला या भाषेमध्ये, अध्यात्माच्या भाषेमध्ये मिथ्या म्हणतात. जे त्रिकालाबाधित, त्रिकाल अबाधित, तीनही काळ भविष्यभूत वर्तमान, तीनही काळामध्ये जे अबाधित राहतं, ज्याच्यावर परिणाम होत नाही, तर केवळ सत्य आहे. तेच फक्त त्रिकालाबाधित सत्य, बाकी काय. म्हणून इथे असं म्हटलंय, सूर्य हा विश्वातल्या सर्व वस्तूंना
प्रकाशित करतो आणि त्या वस्तू आपल्याला दिसू लागतात. आणि आत्मसूर्य म्हणजे चैतन्य हे सगळ्या दिसणाऱ्या वस्तूंना नष्ट करतं डोळ्यासमोरून. हे सगळं काल्पनिक आहे, हे सगळं मिथ्या आहे असं म्हणतं. कारण या जगामध्ये चैतन्याशिवाय दुसरं काहीही नाही आहे. मावळतीत विश्वाभासू नवल उदयाला चंडांशू अद्वयजिनी विकासू वंदू आता जो अविद्या राती रुसोनिया गिळी ज्ञानात ज्ञान चांदणिया जो सुदिनू करी ज्ञानिया स्वबोधाचा. मावळतीत विश्व अभासू म्हणजे काय? मावळलं की विश्वाचा सगळा आभास आहे. ज्याप्रमाणे एक कल्पना करा, आता एक उगीच लाईट आले आहेत वगैरे, रस्त्यावर लाईट असतात, पण एक कल्पना करा, सूर्य आहे, अगदी खेडेगावचं चित्र, आणि सूर्य गेला की लाईट बीट इलेक्ट्रिसिटी काही नाही आहे, किंवा सगळं संपलं, मग डोळ्यांना काहीही दिसत नाही. मावळतीत विश्व आभासू म्हणजे सूर्य मावळला की विश्व हे जे होतं सूर्य असताना ते आता ते नाही आहे. म्हणजे सूर्य हा भास आहे, जे आधी होतं आणि आता नाही आहे, म्हणजे भास आहे. अभ्यास करण्याची ही एक पद्धत आहे. एक एक काय म्हणतात त्यांना, एक एक उदाहरण घेऊन त्याचा आधार घेऊन एक एक विचार पक्का करणं. ज्या अर्थी सूर्य उगवल्यावर सगळं प्रकाशमान होतं, प्रकाशित होतं आणि ते आपल्या डोळ्यांना दिसतं, आणि सूर्य मावळल्यानंतर हे विश्व सगळं दिसेनासं होतं. कसंही म्हणा, म्हणजे तुम्ही समजा दिवसा तुम्ही ऑफिसला गेलेले असाल तर रात्री नसतं ना ते ऑफिस, घरात असता तुम्ही, किंवा दिवसा तुम्ही काहीतरी वेगळं करत असाल तर त्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज बंद होतात अशा अर्थाने म्हणा. किंवा सूर्य गेल्यानंतर इलेक्ट्रिसिटी वगैरे काही नाही आहे, नुसतं अंधार आहे, तेव्हा आपल्याला जाणवतं की सूर्य असतानाचं जे हे जग आहे तो आभास होता, कारण ते आत्ता नाही आहे. किंवा रात्री झोपतो आपण, ज्यावेळी आपण रात्री झोपतो त्यावेळी जागृत अवस्थेतलं सगळं विश्व नष्ट होतं. म्हणजे जागृत अवस्थेतलं विश्व जर आपल्या झोपेच्या अवस्थेत नसतं, झोपेच्या अवस्थेतलं विश्व जागृत अवस्थेत नसतं, तर मग तो आभास आहे की नाही? सगळ्या अवस्थेत तेच ते असणं हा काही आभास नाही. लहानपणी जी मी होते, तरुणपणी जी मी होते, आत्ता जी मी आहे ती मीच आहे एकटी. या देहामध्ये वेगवेगळ्या माझ्या सख्या नव्हत्या कोणी. याला म्हणतात त्रिकालाबाधित सत्य. ते बदलत नाही आहे. मग ती जी मी आहे न बदलणारी, बाल्यावस्था बदलली, तरुणावस्था बदलली, पण
तीनही अवस्थेत या देहाच्या द्वारे या विश्वाचा अनुभव घेणारी जी मी आहे ती मी एकच आहे. त्याला म्हणायचं चैतन्य. आता लक्षात येईल की देह म्हणजे मी नाही आहे. देह हा प्रत्येक अवस्थेत बदललेला आहे. मन प्रत्येक अवस्थेत बदललेलं आहे. लहानपणीचं मन खूपच वेगळं होतं. बुद्धी ही प्रत्येक अवस्थेत बदललेली आहे. पण तरी मी जी आहे ती मी एकच आहे. मी या देहामध्ये राहून, या बुद्धीमध्ये राहून मी मात्र वेगवेगळे अनुभव घेते, पण मी एकच आहे. ती या देहामध्ये दुसरं तिसरं चौथं कोणी नव्हतं आजपर्यंत. ज्यांना पाहिजे ते काही विहार करत नव्हते काही. आता सूर्य उगवला, सूर्य मावळला, या दोन्ही गोष्टी बुद्धीला कळतात की नाही? या दोनही गोष्टी बुद्धीला कळतायत. म्हणजे बुद्धी ही वेगळी आहे. मग बुद्धीचा प्रकाशक कोण आहे? जर सूर्य हा बुद्धीचा प्रकाशक असता तर सूर्य मावळल्याबरोबर बुद्धी मावळली असती. तसं होत नाहीये. सूर्य उगवला आहे, सूर्य मावळला आहे, हे सगळं बुद्धीला कळतंय. सूर्य मावळल्यावरही तो मावळला आहे हे बुद्धीला कळतं आहे. सूर्य मावळल्यावर तो मावळला हे बुद्धीला कळलं नसतं तर समजायचं की सूर्य मावळला आणि त्याच्याबरोबर बुद्धी पण मावळली, नष्ट झाली, आणि मग ती सूर्याला बघू शकत नाही तो उगवला आहे का मावळला आहे. परंतु ज्या अर्थी सूर्य मावळण्याची स्थिती ही बुद्धीला कळते, त्या अर्थी बुद्धीचा प्रकाशक कोणतरी वेगळा आहे. श्रेष्ठ कोण आहे दोघांमध्ये हे सतत पाहायचं. आणि म्हणून बुद्धीचा प्रकाशक हा चैतन्य आहे, साक्षी आहे. सूर्य हा कधी बुद्धीचा प्रकाशक होऊ शकत नाही. सूर्य दृश्याते प्रकाशी, आत्मा दृश्याते निरासी. आत्मत्व सूर्यासी सद्भावैसी घडेना. त्यामुळे इथे ना एक क्लिअर दिलेले आहे. सूर्य सूर्याते दृश्याते प्रकाशी. सूर्य हा दृश्याला म्हणजे जे जे काही दिसू शकते आपल्याला पृथ्वीवरती त्या सगळ्यांना तो प्रकाशतो. आणि आत्मा दृश्याते निरासी, या सगळ्याचा निराश करतो. आत्म्याशी आपली भेट झाली की हे सगळं दृष्टीसमोरून निघून जातं. एवं बुद्धीचा द्योतकू, तो अर्काचाही आदी अर्कू, जो विश्वप्रकाशक, तोची निष्टंकू निजात्मा. म्हणजे हा जो पृथ्वीचा द्योतक, द्यू म्हणजे प्रकाश देणे, बुद्धीचा द्योतकू, अशा रीतीने बुद्धीचा प्रकाशक जो आहे तो अर्काचाही आदी अर्कू. अर्क म्हणजे सूर्य.
सूर्याचा सुद्धा प्रकाशक आहे. जो विश्वप्रकाशक तोची निशंको निजात्मा. विश्वाला जो प्रकाशित करतो तो निशंकपणे परमात्मा आहे. अतिशय मार्मिक शब्दात या हस्तामलकानी अशा रीतीने सूर्याचं उदाहरण देऊन हे सिद्ध केलं की सगळ्यात श्रेष्ठ सूर्य असं जरी वाटत असलं तरीसुद्धा त्यालाही प्रकाशित करणारा परमात्मा हा सर्वश्रेष्ठ आहे. हे ऐकून त्याचे गुरु म्हणजे शंकराचार्य यांना अतिशय कौतुक वाटलेलं आहे त्याचं, की खऱ्या अर्थाने त्याला आता हे समजलेलं आहे. चैतन्य पुण्यभोगी उत्तमगती, पापे पावे अधोगती, ऐशा वेदीच्या वेदश्रुती, वृथा वेदोक्ती म्हणू नये. काय आहे याचं सगळ्याचे अर्थ खूप सखोल आहेत. आता तुम्ही म्हणाल इतकं हे सगळं झालं आणि पाप आणि पुण्य कुठे आलं, असं नाही आहे ते. तर सगळ्यात मोठं पाप म्हणजे काय माहिती का, तर स्वतःचं स्वरूप न जाणणं म्हणजे पाप. आणि स्वतःचं स्वरूप जाणणं किंवा निदान त्या मार्गावर तरी राहणं म्हणजे पुण्य. अंतिम हे डेफिनेशन आहे. पुण्यभोगी उत्तम गती. यावेळी आपण आत्मस्वरूप जाणण्याच्या मार्गावर किंवा जाणण्याची मनाची तरी निदान तयारी दाखवतो तेव्हा आपल्याला उत्तम गती मिळू शकते. पुढे पुढे जातो आपण. पापे पावे अधोगती. आणि हे आहेच म्हणजे ज्या ज्या व्यक्ती वरवर दिसत असलं आपल्याला की यांना खूप सुख आहे, पण काही नाही, पुनर्जन्म आहेच ना परत, नाही का. त्याच्यामुळे जरी काहीही झालं तरी जे चैतन्याला जाणण्याच्या अवस्थेला किंवा मार्गावर जात नाहीत किंवा हे विचार त्यांच्यामध्ये येत नाहीत, ते अधोगतीलाच जातात. म्हणजे माणसाचं जीवन जगून सुद्धा डेफिनेशन अध्यात्माने काय केली आहे की त्यांची अधोगतीच होते. ऐशा वेदीच्या वेदश्रुती वृथा वेदोक्ती म्हणू नये. असं वेदच म्हणतात की पुण्यभोगी उत्तम गती, पापे पावे अधोगती. अशा रीतीने अतिशय शास्त्रोक्त पद्धतीने सूर्याचं उदाहरण देऊन त्यांनी खूप छान रीतीने हे समजावून सांगितलेलं आहे. आपल्याला तेच वाटतं, पण एक विषय घेऊन सखोल त्यांनी ते सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की जगातली कोणतीही गोष्ट म्हणजे
खूप छान, खूप छान, खूप छान. पण तरीसुद्धा ते काय आहे? पंचमहाभूतात्मक आहे. कितीही आकर्षित करणारं असलं, कितीही चांगलं असलं, कितीही मोठं दुःख असलं, कितीही मोठं सुख असलं, पण तरीही ते मिथ्या आहे, ते फोल आहे. त्याचं कारण ते फक्त पंचमहाभूतात्मक आहे, त्या आभासी आहे. आणि ते आम्हाला कठीण का वाटतं? कारण आम्ही देहाच्या भूमिकेतून ते बघतो. जुनी सवय आहे आमची की मी देह आहे या भूमिकेतून बघायचं. त्याच्यामुळे ते आम्हाला सुखदायक किंवा दुःखदायक वाटतं. पण हे सगळं आभासात्मक आहे. कारण या जीवनाची प्रत्येक अवस्था सूर्याच्या उगवण्या आणि मावळण्याप्रमाणेच आहे. म्हणजे प्रत्येक अवस्था ही उगवते आणि मग ती मावळते पण. म्हणजे त्यात तसं काही तथ्य नाही आहे फारसं. कुठलीही अवस्था, आनंदाची अवस्था, दुःखाची अवस्था, यशाची अवस्था, अपयशाची अवस्था, ही तात्कालिक आहे. म्हणजे त्या काळापुरती मर्यादित आहे. आणि हे असं जे आहे काळापुरतं मर्यादित, ते आभासी आहे, भासमान आहे. सगळं भासमान आहे. जरी ते दिसत असलं तरी ते भासमान आहे. आता वाळवंटामध्ये आपल्याला चालत असताना जागोजागी वाटतं की इथे पुढे गेल्यावर पाणी असेल. एक तर काय आहे, थोडीशी मेंटॅलिटी असते, तहान खूप लागलेली असते गरमी असल्यामुळे. म्हणजे आतून वाटतं की पाणी मिळावं आणि जमीन पाणी असल्यासारखी चमकत असते लांब दूर बघितलं की. जागोजागी आम्हाला वाटतं, याला म्हणतात मृगजळ, भासमान पाणी वाळवंटात आहे असं आपल्याला वाटतं. म्हणजे एक तर काय आहे, जे काही दृश्य दिसतं हे मनाच्या अवस्थेमुळे दिसतं. मनाच्या अवस्थेमुळे मनाला जे हवं होतं ते नाही मिळालं म्हणून दुःख, विरह जे काय आहे ते, आणि मनाला जे नको होतं, मनाला जे हवं होतं ते मिळालं तर सुख. असं सगळं आपल्याला एक आंतरिक मनाची अवस्था आहे ती. एक तर पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला हे सांगायचं आहे की वाळवंटामध्ये चमकलेली जमीन दिसते की नाही? तर दिसते, म्हणजे खरी आहे. पण ते पाणी आहे का? नाही, ते खोटं आहे. असं सगळं आहे. म्हणजे हे विश्व आपण अनुभवतो, डोळ्यांनी दिसतं, हे खरं आहे. पण ते कायम आहे का? तर नाही आहे. म्हणजे ते भासमान आहे. हे समजावून घेण्यासारखं आहे. आता पुढचा श्लोक उद्या घेऊया. पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ॐ
शांती शांति। हरि ओम। श्री गुरुभ्यो नमः। हरि